Hello dear students, today we are going to discuss very important and confusing question from your textbook exercise, and that is what can be achieved or can be prevented. क्वेश्चन वाचला की इथंच तुमच्या मनात गोंधळ होतो की मला एक्झॅक्टली काय लिहायचं आहे. व्हॉट कॅन बी अचीव्ड म्हणजे काय मिळणार आहे किंवा प्रिव्हेंटेड. इथंच मुलांना बरेचदा, आता मी जे बघते माझे स्टुडंट्सना, तर तिथे त्यांना क्वेश्चनचा अर्थच समजत नाही, मग पुढं काय लिहायचं आहे हे बरेचदा लिहिता येत नाही. सो हा एक कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, तो आपण आज इथे डिस्कस करूयात. ह्या क्वेश्चनचा अर्थच काय आहे आधी सांगते तुम्हाला. बघा स्टुडंट्स, की ह्या ज्या काही इन्सिडन्सेस किंवा काही सवयी दिलेल्या आहेत आणि त्या सवयी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला त्याच्यापासून फायदा काय होणार आहे किंवा त्या सवयी फॉलो केल्यामुळं तुम्ही काय प्रिव्हेंट करू शकाल, असा ह्या क्वेश्चनचा अर्थ आहे. आता तुम्हाला जरा खुश वाटलं असेल की चला आता आपल्याला ह्याच्यात काहीतरी लिहिता येईल. सो जे येतं आहे आपल्याला, जे आपण शिकलो आहे, पण हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात जिथे आपल्याला एखादा जरी अर्थ नाही कळला तरी क्वेश्चनचं आन्सर माहीत असूनसुद्धा मग आपल्याला त्याचं लिहिता येत नाही आन्सर. सो बघा आता इथे फर्स्ट क्वेश्चनचा अर्थ तरी कळाला. पहिलं काय दिलं आहे की ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. आपण जेव्हा बॉइल्ड आणि फिल्टर्ड वॉटर पितो तर त्याच्यामुळे आपण अचीव काय करतो असं तुम्ही लिहू शकता, किंवा ते पिल्यामुळं आपण स्वतःला कशापासून वाचवू शकतो, काय प्रिव्हेंट करू शकतो, ह्यापैकी कोणत्या तरी एखाद्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. दोन्ही लिहिले तरी चालेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर थ्रू आपण काय करू शकतो, काय अचीव करू शकतो, तर येस वी कॅन अचीव गुड हेल्थ. मग त्याच्यापेक्षा जास्त बेटर काय राहील की हे पिल्यामुळं किंवा शुद्ध उकळलेलं पाणी पिल्यामुळं आपण प्रिव्हेंट काय करू शकतो हे आपल्याला व्यवस्थित सांगता येईल. काय प्रिव्हेंट करू शकतो रे आपण, ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकलो आहे की मॅक्झिमम जे डिसीजेस आहेत, जे वॉटरबॉर्न डिसीज आहेत आणि ते घाणेरड्या पाण्याच्यामुळं किंवा प्रॉपरली प्युरिफाय न केलेल्या पाण्यामुळं आपल्याला ते डिसीजेस होतात. सो जेव्हा आपण बॉइल्ड आणि फिल्टर्ड वॉटर यूज करतो देन वी कॅन प्रिव्हेंट मॅक्झिमम वॉटरबॉर्न डिसीजेस, जसं की हेपॅटायटिस असेल, डिसेंटरी असेल. सो हे डिसीजेसपासून आपण स्वतःचं प्रोटेक्शन, प्रिव्हेन्शन करू शकतो बाय धिस हॅबिट. सो आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय झालं की इथे लिहूयात आपण प्रिव्हेंट इन्फेक्शियस डिसीजेस. हे जे सगळे वॉटरबॉर्न डिसीज म्हणजे एकाला झाले की इन्फेक्शियस डिसीजेस आहेत ते, बरोबर. साथीचे रोग ज्याला म्हणतो आपण, बरेचदा पावसाळ्याच्या दिवसात हे साथीचे रोग जास्त स्प्रेड होतात, बरोबर. सो प्रिव्हेंट आपण करू शकतो ह्या इन्फेक्शियस डिसीजेसपासून विच स्प्रेड थ्रू contaminated water. कंटामिनेटेड वॉटरपासून जे डिसीजेस स्प्रेड होतात त्यांच्यापासून आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. मग इथं फार तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता, कॉलरा किंवा हेपॅटायटिस. सो हे एक झालं, ह्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही एवढं लिहिणं हे एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. आपण जे लाईफस्टाईलशी रिलेटेड डिसीजेस शिकलो आहे स्टुडंट्स, त्याच्यामध्ये हा पार्ट आपण डिस्कस केलेला होता. आता इथे आपल्या लाईफस्टाईलचा काही प्रमाणामध्ये संबंध येतो. म्हणजे आपण जर क्लीनलीनेस नाही ठेवला तर क्लीनलीनेस मेंटेन ठेवणं ही सुद्धा एक लाईफस्टाईल होऊ शकते. आत्ताच्या काळात त्याची खूप जास्त गरज आहे, होय की नाही. बट नॉर्मली एक लाईफस्टाईल म्हणजे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, लॅक ऑफ एक्सरसाइज, ह्या काही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्येच हे स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम देखील येतं. एक क्युरिओसिटी म्हणून, किंवा फ्रेंड्स असतील, किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे ह्या सवयी माणसांना लागत जातात. आणि जेव्हा ह्या स्मोकिंग, अल्कोहोलिझम ह्यासारख्या गोष्टींचे व्यसन लागतं आपल्याला, तर तेव्हा हळूहळू आपली हेल्थ जी आहे ती डिटोरिएट होत जाते. त्याचं डिग्रेडेशन होत जातं. आपले लिव्हर असतील, किडनीज असतील, हे खराब होऊ लागतात. आपल्या सगळ्या बॉडी सिस्टम्स ज्या आहेत त्या डॅमेज होऊ लागतात, बरोबर. मग आता इथे आपण
अवॉइडिंग स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम असं म्हटलं आहे. सो त्याच्या थ्रू आपण काय अचीव करू शकतो किंवा हे अवॉइड केल्यामुळं आपल्याला काय होणार नाही, असे आन्सर्स आपल्याला इथं लिहायचं आहे. सो स्मोकिंग, अल्कोहोलिझम जेव्हा आपण अवॉइड करतो दॅट टाईम आपल्याला याच्यामुळे होणारे जे डॅमेज आहे आपल्या बॉडीचं, वेगवेगळ्या सिस्टम्सचं, ते आपण अवॉइड करू शकतो. सो याचा आन्सर आपण काय लिहू शकतो बघा, की रिड्यूस द रिस्क ऑफ certain health problems कुठले कुठले हेल्थ प्रॉब्लेम्स, तर जसं मी तुम्हाला सांगितलं हार्ट अटॅक असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशरशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, तर हे आपण त्यांची रिस्क जी आहे, ज्याचे होण्याचे चान्सेस बघा, बरेचदा जेव्हा एखादा ह्यापैकी कोणताही एखादा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर्स आपल्याला आधी विचारतात की ह्यापैकी तुम्हाला काही व्यसन आहे का. सो ज्या लोकांना स्मोकिंग किंवा अल्कोहोलिझम ह्यासारखे जे ॲडिक्शन्स असतात तर ते एका हाय रिस्कमध्ये असतात की त्यांना ह्या प्रकारचे डिसीजेस हे होऊ शकतात विच आर रिलेटेड टू देअर लाईफस्टाईल. सो सर्टन हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स लाईक कॅन्सर्स, हार्ट प्रॉब्लेम, लिव्हर डिसीज किंवा लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर यासारखे आपण ह्याच्यामध्ये बरेचसे डिसीजेस त्यांची नावं ॲड करू शकतो. सो हे झालं की स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम अवॉइड केल्यानंतर आपण काय मिळवू शकतो, आपल्याला त्याचे बेनिफिट्स काय काय होतात. त्यानंतर त्याच्यात अजून एक स्टुडंट आपल्याला ॲड करता येईल बघा, जेव्हा एखादा हेल्दी पर्सन असतो तर तेव्हा त्याला ह्या प्रकारचे ॲडिक्शन्स नसतील तर त्याची एक इम्युनिटी पॉवर जी असते ती खूप जास्त चांगली असते आणि त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे आजारी पडण्याची ती देखील फ्रिक्वेन्सी कमी असते. जे ॲडिक्ट पीपल असतात ना, अल्कोहोल ॲडिक्ट किंवा स्मोकिंगशी रिलेटेड ॲडिक्शन ज्यांना असतं तर त्यांच्यापेक्षा जे नॉन ॲडिक्ट पीपल असतात त्यांची इम्युनिटी ही कंपॅरेटिव्हली चांगली असते. सो इथे आपण अजून एक पॉईंट ॲड करू शकतो की रिड्यूस फ्रिक्वेन्सी ऑफ इलनेस. आजारी पडण्याची जी टेंडन्सी असते ना, जेव्हा इम्युनिटी आपली लो असते तेव्हा माणसं जास्त आजारी पडतात. इम्युनिटी जेवढी स्ट्रॉंग असेल तर तेव्हा तुम्ही आजारी पडण्याची फ्रिक्वेन्सी ही कमी असते. सो ह्या पद्धतीच्या चुकीच्या सवयी तुम्ही जेव्हा अवॉइड कराल तर तेव्हा तुमची इम्युनिटीसुद्धा चांगली बिल्डअप राहील आणि तुम्ही आजारी पडण्याचे चान्सेस हे कमी असतात. सो नेक्स्ट बघूयात रेग्युलर बॅलन्स्ड डाएट अँड एक्सरसाइज. आता हा देखील तुमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड एक सवय आहे की जर तुम्ही प्रॉपर डाएट घेतलं, तुम्ही जर प्रॉपर एक्सरसाइज केला तर तुम्ही काय अचीव करू शकता किंवा त्याच्यामुळे काय तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. काय होईल रे, छान तुम्ही बॅलन्स्ड डाएट घेतला. आता बघा ह्या कोरोनाच्या ह्या स्पॅनमध्ये बऱ्याच लोकांचं बाहेरचं खाणं, चमचमीत खाणं हे सगळं खूप आपोआप कमी झालं, बरोबर की नाही. घरी असल्यामुळं बऱ्याच लोकांनी फिटनेसवरती जास्त भर दिला, एक्सरसाइज करण्यावरती, आणि ह्याचा इफेक्ट काय झाला रे की तुमची इम्युनिटी बिल्डअप होण्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा होतो. सो बॅलन्स्ड डाएट आणि एक्सरसाइज जेव्हा तुम्ही फॉलो करता तर तेव्हा ॲक्च्युली तुम्ही याच्यामध्ये हे जे इथं लिहिलेत ना पॉईंट्स तेच तुम्ही इथं देखील मेन्शन करू शकता की हेल्थ प्रॉब्लेम्स, कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम्स हे देखील किंवा डायबिटीससारख्या कंडिशन असतील, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर ज्याला म्हणतो, तर ह्या सगळ्या जे डिसीजेस आहेत ते ह्याच्यामुळे देखील होतातच की आपण शिकलो आहे, बरोबर की नाही. सो तुम्ही हे देखील आन्सर इथे लिहू शकता ॲज इट इज. ओके. सो एकाचं म्हणजे सेम आन्सर तुम्ही दोन ठिकाणी देखील फॉलो करू शकता. बघा इथं आपण काय लिहूया की प्रिव्हेंट non-infectious diseases.
लाईक कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम्स एटसेट्रा. किंवा हे ॲज इट इज लिहिलं तरीसुद्धा ते चुकीचं म्हणता येणार नाही, कारण एका आन्सरचे मोर दॅन 2 करेक्ट किंवा एका क्वेश्चनचे मोर दॅन 2 करेक्ट आन्सर्स हे असू शकतात. सो इट डिपेंड्स ऑन यू. म्हणजे हा एक काइंड ऑफ तुमचा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन झाला की तुम्हाला काय वाटतं. ह्याच्यात तुम्ही अजूनही इलॅबरेट करू शकता आन्सर, अजूनही तुम्ही ह्याच्यात पॉईंट्स ॲड करू शकता, बट मिनिमम हे एवढे तरी पॉईंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. ओके. आता बघा, प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर डोनेशन. ब्लड डोनेशन करण्याच्या आधी ब्लडचं स्क्रीनिंग केलं जातं. स्क्रीनिंग म्हणजे ब्लड चेक केलं जातं. मग त्या ब्लड चेक करताना काय करतात, तर तुमच्या ब्लडमध्ये म्हणजे ब्लड थ्रू जे काही डिसीजेस स्प्रेड होतात, जसं की हेपॅटायटिस असेल किंवा एड्स असेल किंवा तुम्हाला हेरिडिटरी काही डिफेक्ट्स जे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात, डायबिटीजसारखे काही डिसीजेस असतात. सो जेव्हा ब्लड डोनेशन करण्याच्या आधी तुमचं ब्लड चेक केलं जातं, तर तेव्हा हे सगळे फॅक्टर्स तुमचे चेक केले जातात. आणि जर तुमचे हे सगळे फॅक्टर्स ओके असतील, जर तुम्ही हेल्दी असाल, तरच तुमचं ब्लड हे ॲक्सेप्ट केलं जातं. सगळ्यांचं सरसकट ब्लड हे ॲक्सेप्ट केलं जात नाही. कारण का, तर ह्या ब्लड थ्रूसुद्धा चुकीच्या पर्सनचं ब्लड एकाकडून दुसऱ्याला ट्रान्सफर केल्यामुळे देखील वेगवेगळे डिसीजेस हे त्या ब्लड थ्रू स्प्रेड होत असतात. आणि ते अवॉइड करण्यासाठी म्हणून हे प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड हे केलं पाहिजे ब्लड डोनेशन करण्याच्या आधी. सो इथं आपण काय आन्सर लिहूया की प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस लाईक, कुठले कुठले सांगितले मी आता तुम्हाला, एड्स असेल किंवा हेपॅटायटिस म्हणू शकतो, अजून एक डिसीज एटसेट्रा. आणि म्हणून कोणतंही पर्सन जेव्हा ब्लड डोनेशन करतो, तर तेव्हा त्याच्या आधी त्याचं ब्लड हे वेगवेगळ्या पॅरामीटर्ससाठी चेक केलं जातं. सो हे काही आन्सर्स आहेत आपल्या ह्या 4th क्वेश्चनच्या मध्ये असणारे सब क्वेश्चनचे. होपफुली तुम्हाला हे युजफुल चाललेलं आहे. आपण जे एक्सरसाइजचं डिस्कशन घेतो आहे, आय थिंक तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट हा होणार आहे वाईल रायटिंग युअर एक्झाम्स. अजून एक तुम्हाला असं सांगायचं आहे की बरेच स्टुडंट्स विचारतात की मल्टिपल चॉईसच्या क्वेश्चनसाठी काय करायचं किंवा त्याचे देखील वेगळे क्वेश्चन्स द्या. तर माझं तुम्हाला हे सांगणं आहे की मल्टिपल चॉईसचे जे क्वेश्चन्स असतात, तर ते मी वेगळे देण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा की टेक्स्टबुकमध्ये असणारे जे वर्ड टू वर्ड रीडिंग म्हणतो ना, रीडिंग ॲज वेल ॲज वर्ड टू वर्ड कन्सेप्ट अंडरस्टँडिंग, ह्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. एकदा तुम्हाला ती कन्सेप्ट कळाली की मग त्याच्यावरती तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू देत, तुम्हाला त्याचा आन्सर हे हमखास सांगता येणार. मेन त्याच्या मागचा हेतूच तो आहे. मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्याचा हेतूच हा आहे की तुम्हाला तो टेक्स्टबुकमधला कन्सेप्ट हा व्यवस्थित समजला आहे की नाही. कारण बरेचदा जे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असतात, तिथे तुम्ही एखादं वर्डवरून सुद्धा आन्सर इलॅबरेट करू शकता. पण इथं मात्र काही जे ट्रिकी क्वेश्चन्स असतात, तिथे तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगच इम्पॉर्टंट ठरते. आणि तुम्ही तशीच सवय लावून घ्या स्टुडंट्स की डायजेस्टचा वापर केला किंवा रेडीमेड काही घेतलं, असं करण्याच्या ऐवजी जर तुम्हाला चांगलं स्कोअर करायचं असेल, तर मी सांगते तुम्हाला की तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्याचं थरोली अंडरस्टँडिंग करून घ्या. आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचा आन्सर लिहिताना अडचण येणार नाही. आणि आली तर मी आहेच आहे तुम्हाला गाईड करायला. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये असाच एक पुढचा क्वेश्चन डिस्कस करूया.